शिवसेना सांसद नरेश मस्के ने आज नई मुंबई में जनता की समस्याओं को लेकर जनता दरबार में उनसे बात की। जनता दरबार के बाद मीडिया से बात करते हुए उन्होंने अपनी प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा, सिडको ने अभी तक महानगर पालिका को भूखंड हस्तांतरित नहीं किए हैं। उन्होंने इस पर जल्द से जल्द निर्णय लेने की भी मांग की। महत्त्वाचे म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही ज्यावेळी खासदार कार्यालयात आम्ही या ठिकाणी बसलो होतो, मेजॉरिटी लोक जी आली होती तो धोकादायक इमारती आणि पुनर्वसन जे प्रक्रियेमध्ये जे ट्रान्सफर एनओसी थांबल्या होत्या आणि मॉर्गेज एनओसी जे त्यांनी बंद केलं होतं त्या संदर्भात मोठे सगळ्यांनी प्रश्न उपस्थित केले। पुनर्विकासाचा विषय आहेच, परंतु लोन घ्यायला लागतात, एज्युकेशन लोन असतं, लग्न कार्याकरता आपली रूम आपण बँकेकडे मॉर्गेज करतो आणि एनओसी नसल्यामुळे या अनेक समस्या त्या उभ्या राहत होत्या। आणि जेव्हा आम्ही माहिती घेतली तेव्हा जवळजवळ 1,00,000 लोक या निर्णय न घेतल्यामुळे वंचित आहेत असं समजून आलं आणि त्यामुळे त्याच्या मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही त्यांना एक निवेदन दिलेलं आमचे किशोर पाटकर यांनी, जी काही आम्हाला निवेदन आली होती आमच्या पदाधिकाऱ्यांमार्फत, आणि तो आज निर्णय झालेला आहे की त्या एनओसी द्यायला त्यांनी मान्यता दिलेली आहे। काही कंडिशन्स आहेत त्या बरोबर आहेत की जर धोकादायक इमारत असेलच आणि त्याच घरात तुम्ही पुन्हा राहणार असाल तर ती जबाबदारी तुमची असणार आहे, त्यासाठी सिडको जबाबदार नसणार आणि त्या ठिकाणी राहू नये। आणि मोकळा जो भूखंड असेल झाला असेल पुनर्विकास करता आणि मूळ मालकाने जर 500 स्क्वेअर फूट जे काय आहे, जे काय 300 स्क्वेअर फूटची कंडिशन टाकली असेल त्या सोसायटीमध्ये आणि तुम्ही नंतर जर ती वाढवलीत तर जे आधीच्या मालकाने जी कंडिशन टाकली तीच तुम्हाला लायबल राहील। या काही गोष्टी चर्चा होऊन तो निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। अमेन्स्टी स्कीम जी अभय योजना आहे त्या संदर्भात सुद्धा आता त्यांनी मान्यता दिलेली आहे। हे महत्त्वाचे काही प्रश्न होते। त्याचबरोबर सिडकोनी महानगरपालिकेला जे भूखंड हस्तांतरित करायला पाहिजेत, मैदान असेल, गार्डन असेल, बऱ्याच ठिकाणी गाववाल्यांचे जे अनेक प्रश्न होते की मागच्या वेळी सुद्धा की ते अद्याप ते हँडओव्हर केलेले नाही आहेत आणि त्या संदर्भात सुद्धा तो निर्णय आता ते बैठक लावून तो एक विषय होता। आणखी छोटे मोठे जे काही विषय होते, गरजेपोटी घरांचं जे क्षेत्र निर्णय कोण अधिकारी नक्की निर्णय घेणार त्या संदर्भात सुद्धा तो विषय होता, तो सुद्धा मार्गी लागलेला आहे। आणि फ्रीहोल्डच्या संदर्भात जो काय आहे तो सुद्धा शासनाकडे आम्ही चर्चा करून तो निर्णय घेऊ। या आठवड्यामध्ये आपण सिडको या प्रश्नासंदर्भात आम्ही कालच पत्र दिलेले आहे उपमुख्यमंत्र्यांना आणि असीम गुप्तांना। या आठवड्यामध्ये त्या संदर्भात बैठक लागणार आहे। LIG घरांच्या संदर्भात असेल, कंडोनियमचा जो विषय आहे की त्या क्षेत्रामध्ये आपल्याला काम करता येत नाही, कुठल्याच महानगरपालिका सुविधा देत नाही। म्हणजे मी मध्यंतरी कळलं की ते फवारणी पण करत नव्हते। आता मी त्यावेळी मी आयुक्तांना सांगितलं जर मच्छर वाढले कंडोनियम क्षेत्रात तर नवी मुंबईला त्रास होणार नाही आहे का त्याचा। म्हणजे अशा पद्धतीने जो काही तो विषय होता त्याही विषयासंदर्भात आम्ही या जो काही माननीय उपमुख्यमंत्री असतील आणि असीम गुप्ता असतील, UDचे अधिकारी, कमिशनर, सिडकोचे अधिकारी यांची बैठक आम्ही त्या ठिकाणी लावून लार्ज स्केलवरती जे काही विषय पेंडिंग आहेत तो संपवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न या ठिकाणी करतो।